जालन्यात LCBची मोठी कारवाई। मध्यरात्रीच्या सुमारास स्कोडा कारमधून गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जालना स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली होती की सोमठाणा ते बदनापूर रोडने एका आलिशान कारमधून अवैध अग्निशस्त्रांची वाहतूक केली जाणार आहे। या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि त्यांच्या पथकाने रेल्वे गेटजवळ सापळा रचला। रात्री 12:30 वाजेच्या सुमारास संशयास्पद स्कोडा कार क्रमांक MH02 BP0221 येताना दिसली। पोलिसांनी कार थांबवून झडती घेतली असता डाव्या बाजूच्या पुढच्या सीटखाली बनवलेल्या एका छुप्या कप्प्यात गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली। पोलिसांनी 41,000ची पिस्तूल आणि 7 लाखांची कार असा एकूण 7,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 1 सचिन साहेबराव चिंचाळ वय 25 आणि 2 भागलाल देवचंद जराढे वय 37 दोन्ही राहणार नांदी तालुका अंबड यांना ताब्यात घेतले आहे। या दोघांविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे पिस्तूल त्यांनी कोठून आणले आणि याचा वापर कशासाठी केला जाणार होता याचा तपास आता पोलीस करतायत। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि DYSP अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, संभाजी तनपुरे, रुस्तुम जयवळ, प्रभाकर वाघ, कैलास खार्डे, देविदास भोजने आणि त्यांच्या टीमने ही धाडसी कारवाई केली आहे। जालन्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी LCB पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा जालना लाईव्ह।